बडगेपाडा यांच्यात. दरम्यान नाणेफेकीचा कौल घेतलाय तो कुकाम यांनी. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण टेनिस क्रिकेट यूट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण यूट्यूबला. आणि या सामन्याचे आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना आमचे कॅमेरामॅन मिलन पाटील तसेच टेक्निकल कोऑर्डिनेटर प्रथमेश परब यांचं सहर्ष स्वागत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे काही व्ह्यूवर्स या चालू सामन्यांचे एन्जॉय करतायत व्ह्यूवर्स, त्यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रात मनपूर्वक स्वागत. आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं आयोजक DPL 2022 यांच्याकडनं सहर्ष स्वागत. दरम्यान स्ट्राईक गोलंदाज कुकांबे संघासाठी नाना आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत भरत आणि महेश. सलामीची जोडी मैदानात बडगेपाडा संघासाठी. सामना सुरुवात होत आहे. ते पहिला चेंडू घेऊन जात आहेत गोलंदाज नाना. यावेळेस मात्र 30 सर्कलच्या वरनं घेऊन काढला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय 4 धावेसाठी. भेटलंय भारतच्या माध्यमातून. अकाउंट ओपन होते इथे बडगेपाडा संघाचं वैयक्तिक स्वतःच सुद्धा या 4 धावेने. पुढील चेंडू पुन्हा एकदा नानाचा. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. फलंदाज बीट. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. प्रोटेक्शन अवेलेबल. झेल ड्राफ्ट. क्रिकेटमध्ये एक फॉर्म्युला आहे, टेक कॅचेस विन मॅचेस. येणारी वेळ सांगून जाईल किती महत्व होते या झेलचं. झेल ड्राफ्ट झाली आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रात इथे तैनात होता क्षेत्ररक्षक, परंतु झेल काय ते टिपता आला नाहीये. दरम्यान धावसंख्येत मात्र भर होते. धावसंख्या होते ती 6 धावा. यावेळेस मात्र फटकाव परफेक्ट आहे ते. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. प्रयत्न घेतला, भिरकावून दिला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये 4 धावेसाठी. दरम्यान पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा भारतसाठी. यावेळेस मात्र कम्पॅक्ट डिलिव्हरी पाहायला भेटले नाण्याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 10 धावा. स्लॉगरचा षटक आहे. पॉवर प्ले. यावेळेस मात्र हवेत चेंडू घेऊन काढला झेलपात फलंदाज. पंच इथे दर्शवताना उत्कृष्ट झेल पाहायला भेटलाय शिवरामच्या माध्यमातून.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज बंधू. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवर सज्ज आहेत फलंदाज महेश. महेश आणि सुनील अशी जोडी बडगेपाडा संघासाठी. राऊंड द विकेट, स्पिन अटॅक. यावेळेस दिशाहीन चेंडू, डाव्या यष्टीच्या बाहेर पिच झालेला हा चेंडू. पंचांचा इशारा येते इथे. अवांतर स्वरूपात इथे एक धाव मिळते. धावसंख्या देखील बरोबर धावसंख्या होते ते 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहायला भेटतोय. अजून इथे लेंथ मध्ये येताना दिसत नाहीये गोलंदाज. धावसंख्या देखणे भरवेल धावसंख्या होती ती 12 धावा. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड शॉट येतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रात सीमारेषा पार होईल. वॉट स्ट्राईक हिटिंग पाहायला भेटतंय फलंदाज महेश. धावसंख्या 4 ने भरवेल धावसंख्या होती ती 16 धावा. पॉवर प्लेचा दुसरा षटक हाताना गोलंदाज बंदूक ऐसे मागडे षटक हाताना. दरम्यान पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा बंधूचा महेश साठी. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड शॉट येतोय 4 धावेसाठी. काय बॅटिंग करते फलंदाज. धन्यवाद डीजे. धावसंख्या होते ती 20 धावा. 4 धावांची भर झाली होती. दरम्यान यावेळेस मात्र हवेत चेंडू झेल घेण्याच्या प्रयत्नात स्वतः गोलंदाज बंधू इथे झटका बसतोय महेशच्या स्वरूपात. ते सुद्धा वैयक्तिक इथे 10 धावांचं योगदान देऊन तंबू मध्ये परतताना महेश. झटका बसला बडगेपाडा संघाला महेशच्या स्वरूपात. महेशची जागा भरून काढते नवीन फलंदाज बाळा. दरम्यान स्ट्राईक एंडला सुनील. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. धावसंख्या स्थिर 20 धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. प्रोटेक्शन अवेलेबल आहे परंतु 2 धावा काही ते रोखू शकत नाहीत. रिले थ्रो पाहायला भेटला इथे. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या होते ती 22 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्ले मधला हा दुसरा षटक हातातना गोलंदाज बंधू. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज आहे सुनील. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड प्रोटेक्शन अवेलेबल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय नानाच्या माध्यमातून. परंतु 2 धावा काय रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या 2 ने भर होईल. धावसंख्या होते ती 24 धावा. दोन षटक इथे झालेले आहेत. धावसंख्या आहे ती 24. जवळजवळ
12.00च्या स्ट्राईक रेटनं धावा जमवत आहेत फलंदाज. यावेळेस वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक हातातील गोलंदाज कोकांबे संघासाठी राजेश चा सामना करतील फलंदाज बाळा. लावडा अपील पंचांकडे दाद मागताना पंचांनी मात्र ही दाद पेटाळलेली आहे. पहिला चेंडू होता फलंदाज बीट स्विंग अँड मिस. पुढील चेंडू असेल एकदा राजेशांचा. यावेळेस मात्र हलका त्याने खेळून काढलाय. एका धावेसाठी धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 25 धावा. यावेळेस मात्र लावडा फील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला भेटतोय. पंच एज लागून इथे झेलबाद घोषित केलाय पंचांनी. यावेळेस मात्र एज लागली होती. फलंदाजांनी ते झेलबाद दिलाय. यावेळेस नवीन फलंदाज चंद्रकांत. धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. यावेळेस मात्र पॉइंटच्या रिझन मध्ये खेळून काढलाय फलंदाजाने. चेंडू चेंडू सीमारेषेकडे वेध घेतोय आणि सीमारेषा पार होत आहे. वॉट स्ट्राईक. क्लास क्रिकेटचा यावेळेस हवेत चेंडू खेळून काढलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रात बंधू इथे क्षेत्ररक्षण उत्तम करतायत, परंतु जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र फलंदाजांनी ते 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धावेने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ते 31 धावा. षटकातला शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा चंद्रकांतसाठी. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. ते झेल घेण्याचा प्रयत्नात यष्टीरक्षक दीपक आणि फलंदाज झेलबाद होत आहेत. धावसंख्या होती ती 31 धावा.
हा. जोरदार प्रहार बाळाच्या बॅट मधनं निघालाय ते. फटका दर्जेदार जाईल षटकार. पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. किती टीम आहे? किती टीम आहे? जोरदार प्रहार पाहायला भेटतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये, परंतु एकच धाव मिळते. धावसंख्या एकने भरवी. धावसंख्या होती 38 धावा. धावसंख्येत एकने भरवी. धावसंख्या देते 39. यावेळेस मात्र ऐन लेगच्या स्वरूपात इकडे डिक्लेअर झोनकडे चेंडू जातो एका धावेसाठी. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती 40 धावा. यावेळेस उत्तुंग असा फटका पाहायला भेटतोय. फलंदाज बाळा.
पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा राजेश यांचा. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्नात. डिक्लर झोनकडे एकच धाव मिळते. या एका धाव धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती ती 53. यावेळेस जोरदार प्रहार आणि षटकार माझ्या मते ते. वॉट हिटिंग बाळाच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने भर होईल. धावसंख्या होती ती 59. 59 धावा. आणि काहीच ते चेंडू हवेत खेळला होता. ते एक संधी निर्माण केली होते परंतु संधीचं सोनं काय ते करता आलं नाहीये. धावसंख्येत मात्र 2 ने भर होते. धावसंख्या होते ते 61. 61 धावा. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रात चेंडू जातोय 6 धावांसाठी. वॉट हिटिंग बॅट्समॅन बाळा फॉर दी बडगेपाडा टीम. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. 6 धावा. 3 षटकार पाहायला भेटलेत. धाव संख्या होते ती 73. 73 धावा. 74 धावांचं टार्गेट.
72 धावामध्ये जवळजवळ 36 धावांचं योगदान बाळाने दिलं. स्ट्राईक फलंदाज धर्मवीर कुकांबे संघाकडनं राजेश आणि बाळा. षटकातला पहिला चेंडू असेल सुनीलचा. यावेळेस फलंदाज बीट इथे. सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाज सुनील कडनं. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून इथे. पुढील चेंडू असेल सुनीलचा पुन्हा एकदा बाळासाठी. जोरदार प्रहार. वन बाउन्स. सीमारेषा पार चौकार. जे यावेळेस मात्र वेलकम चौकार पाहायला भेटला बाळाच्या बॅटमधनं. वैयक्तिक पहिल्या संघासाठी सुद्धा इथे पहिला चौकार वसूल केलेला आहे आणि अकाउंट ओपन केलं. यावेळेस जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. ओळख कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल 6 धावेसाठी. धन्यवाद डीजे. धावसंख्या 6 ने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 10 धावा. 2 चेंडू मध्ये वर्चस्व होते गोलंदाज. यावेळेस फलंदाज वर्चस्व आहे. यावेळेस मात्र जवळजवळ वाईड यॉर्कर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नात. डायरेक्ट हिट काही ते होऊ शकले नाहीये. अनेक रिस्की धाव चौकी पूर्ण अशी धाव इथे पूर्ण झाली आहे. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होती ती 11 धावा. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा सुनीलचा. यावेळेस मात्र राजेश यांच्यासाठी. यावेळेस कोणताही फेरबदल पाहायला भेटला नाहीये धावसंख्या मात्र स्थिर आहे 11 धावा. चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग करताना इथे पहिल्या षटकामध्ये केवळ 11 धावा जमवू शकले आहेत फलंदाज. आणि पॉवर प्ले मधले हे दुसरं षटक हाताळताना गोलंदाज भरत बडगेपाडा संघासाठी. राऊंड द विकेट अटॅक करतायत. चांगली ऍक्शन आहे भरत यांची. यावेळेस जोरदार प्रहार. वाडक कनेक्शन. पटका दर्जेदार जैड षटकार राजेश यांच्या बॅटमधनं. धावसंख्या स्थिर आहे 17 धावा.
भारतचा पुढील चेंडू असेल. यावेळेस मात्र शपल होऊन खेळला हा चेंडू. 1 बाउंस चौकार. प्रोटेक्शन अवेलेबल नाही आहे. लॉंग धावसंख्या होती ते 21 धावा. भारतचा पुढील चेंडू असेल. यावेळेस जोरदार प्रहार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलीशी फेक म्हणता येते ते. फलंदाज मात्र एक धाव कंप्लीट करतायत. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या होती 22 धावा. पुढील चेंडू असेल भारत यांचा. फलंदाज राजेश यांच्यासाठी. यावेळेस प्रहार चांगला आहे. टीपमध्ये इथे क्षेत्ररक्षण अवेलेबल होत आहे, परंतु चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या होते ती 26 धावा. पुढील चेंडू असेल भारतचा. यावेळेस मात्र टॉपेज. चेंडू जातो डिक्लेअर झोन कडे. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होते ती 27 धावा. तेरा 13.50 स्ट्राईक रेट इथे धावा जमवताना, परंतु रिक्वायर्ड रन रेट मात्र 15.50 स्ट्राईक इथे धावा जमवायच्या आहेत. अठरा चेंडू 47 धावा. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्को सजवताना गोलंदाज बाळा. पुन्हा एकदा बाळा वर्सेस बाळा. यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज मात्र राजेश आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना गोलंदाज बाळा. स्पिन अटॅक. दोन्ही स्पिन त्यांच्याकडे आहेत. लेग स्पिन, ऑफ स्पिन. यावेळेस जोरदार प्रहार अलॉंग दी कार्पेट शॉट पाहायला भेटतंय. तेवढं चांग तिथं क्षेत्ररक्षण होतंय. फुल टॉस चेंडू होता. धावसंख्येत 1 ने भर होईल. धावसंख्या होती ते 28 धावा. बाळाचा पुढे चेंडू. यावेळेस फलंदाज बाळासाठी. यावेळेस हवेत चेंडू आहे. झेलगिराचा प्रयत्न. सोडता गोलंदाज. झेल ड्राफ्ट. धावसंख्येत मात्र तिसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि
चौथ्या धावेची इथे कोशिश केली आणि पूर्ण इथे होते. 4 धावा मिळत आहेत. याला म्हणतात दैव देते आणि कर्म नेते. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या होते ती 32 धावा. सफल होण्याच्या प्रयत्नात फलंदाज. धावसंख्या होती ती 32 धावा. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय. चेंडू हवेत आहे. खेळ तिथे उपस्थित आहे आणि झेलबाद फलंदाज बाळा. शिवगर्जना दळखंड चक्र. दोन्ही संघाचे संघनायक रेडी राहायचा आहे, तयार राहायचा आहे. दरम्यान पुढील चेंडू हा असेल बाळाचा. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अवेलेबल. फलंदाज झेलबाद. माधव षटकातला पुढील चेंडू असेल बाळाचा. पायच्या स्वरूपात एक धाव मिळते. षटक संपतंय. धावसंख्येत 1 ने भर झाली आहे. धावसंख्या होते ती 33 धावा. बारा चेंडू आणि 41 धावांची अजूनही गरज आहे ते विजयासाठी. पुन्हा एकदा स्ट्राईक गोलंदाज सुनील. यावेळेस एजंट टेकन. अकरा चेंडू आणि 41 धावा. 11 चेंडू मध्ये जवळजवळ 7 षटकार खेचले तरी ते विजय होऊ शकतो. धर्मवीर कुकांबे संघ यापुढील सामना होतोय जय बजरंग पिंपळपाडा वर्सेस शिवगर्जना दळखंड चक्र. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी तयार राहायचा आहे. तयार राहून यायचं आहे बॉस ऑफ द टॉसच्या बॉक्स मध्ये. यावेळेस मात्र त्या पिचवर आपल्याला हा चेंडू पंच निर्धावसा चेंडू घोषित करतात. धावसंख्या ते स्थिर 33 धावा.
यावेळेस हवेत चेंडू टॉप एज डिक्लेअर झोनकडे. धावसंख्येत भरवे धावसंख्या होती ती 34 धावा. चौदार प्रहार चेंडू हवेत आहे ते. इनसाइड आउट शॉट पाहायला भेटला फलंदाज शेवकच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र एकने भरवी धावसंख्या होती ती 35 धावा. जोरदार प्रहार पाहायला भेटतोय यावेळेस मात्र षटकार दीपकच्या. आणि ते षटक संपतंय. धावसंख्या होती 41 धावा. सहा चेंडू 33 धाव्यांची गरज असेल. नाणेफेकीचा कौल करायचा आहे ते. जय बजरंग पिंपळपाडा वर्सेस शिवगर्जना दळखन चक्र. यावेळेस पहिल्या चेंडूवर इथे बाद होतोय फलंदाज शेवक. पाचवं षटक हाताना गोलंदाज बडगेपडा संघाकडनं चंद्रकांत. पाच चेंडू 33 धावांची अजूनही गरज असेल. प्रहार पाहायला भेटतोय ते. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. तर मात्र केवळ फॉर्मॅलिटी उरलेले आहे ते. जवळजवळ हा सामना इथे बडगेपाडा आपल्या बाजूने झुकवतोय. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे ते झेल घेण्याच्या प्रयत्नात 3 खेळाडू. चेंडू मात्र चौकार.
बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला भेटले दीपकच्या बॅटमधनं. जोरदार प्रहार. सुंदरसं जजमेंट पाहायला भेटतंय. पास्कर इथे अवेलेबल आहे. जेल पाहायला भेटतंय. यावेळेस नाना घेऊन काढताय चेंडू आणि हा सामना विजय होतो बडगेपाडा संघ.